नमस्कार. स्वाद संगीता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी करत आहे मोड आलेल्या कुळथांचं सूप. कुळथामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात. यामध्ये कॅल्शियम आहे, प्रोटीन आहे, तसंच फायबर्स आहे. यामुळे बद्धकोष्ठताही दूर होते. आज मी इथे कुळथाचं सूप करत आहे. त्यासाठी मी इथे मोड आलेले 2 मुठाभरून कुळीथ घेतले. त्यानंतर 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. त्यानंतर इथे हिरवी मिरची घालायची आहे. थोडीच घालत आहे मी इथे. छोटी मिरची असली तर अखंड घातली तरी चालेल. त्यानंतर इथे मी जिरं घालत आहे आणि इथे कोथिंबिरीच्या काड्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि हे मिक्सरमधून मी आता वाटून घेत आहे. पाणी न टाकता वाटल्यामुळे असं जाडसर झालेलं आहे. आता मी यामध्ये पाणी टाकून पेस्ट करून घेत आहे. अगदी बारीक असं वाटून घेणार आहे. छान बारीक पेस्ट झाली आहे. आता हे मिक्सरच्या भांड्याला पण जे लागलं आहे त्यावरून पाणी घालून सगळं काढून घेत आहे नीट. त्यानंतर इथे अजून पाणी वाढवत आहे, कारण सूप करायचं आहे आणि गाळून घ्यायचं आहे म्हणून मी इथे पाणी वाढवलं आहे. मी इथे व्हिडिओ बनवत असल्या कारणाने इथे सूप गाळून घेत आहे, पण अन्यथा मी घरी जेव्हा बनवते तेव्हा हे गाळत नाही, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत. हे वाया जातात. आपल्याला शरीराला फायबर्सचीही खूप गरज आहे. त्यामुळे हे गाळलं नाही तर जास्तच लाभदायक राहतं. आता हा चौथा मी परत मिक्सरमधून बारीक करून घेत आहे, जेणेकरून कुळथाचा जास्त भाग वाया नको जायला. अशा प्रकारे पाणी घालून परत बारीक केलं, परत यामध्ये पाणी वाढवलं, त्यामुळे लवकर गाळून होईल. अशा प्रकारे गाळून घेतलं आणि चौथा इथे उरलेला आहे. अशा प्रकारे थोडासा चौथा उरला आहे. इथे मी बटर वापरत आहे किंवा साजूक तूप वापरलं तरी चालेल. कुळथाबरोबर साजूक तूप किंवा बटर वापरल्यास ते जिरं घातलं, हिंग पण घातलं, ते राहून गेलं दाखवायचं. त्यानंतर थोडंसं तिखट टाकत आहे इथे मी. हिरवी मिरची टाकली आहे त्यामुळे तिखट अगदी थोड्या प्रमाणात, किंवा नाही टाकलं तरी चालेल. आणि कुळथाचं हे वाटलेलं जे पातळ मिश्रण आहे हे फोडणीमध्ये टाकलं. हे आता चांगलं उकळू द्यायचं आहे. 5-10 मिनिट चांगलं शिजवायचं आहे. इथे आता मीठ घातलेलं आहे मी आणि थोडीशी काळी मिरी आवडत असल्यास टाकावी, कारण ती पचनास लाभदायक असते. हे भरपूर शिजवायचं आहे, कारण कुळीथ हे पचायला जड असतं आणि शिजायलाही वेळ लागतो. त्यामुळे याला भरपूर शिजवायचं आहे. घट्ट वाटलं म्हणून मी वरून गरम पाणी टाकत आहे. हे सूप पातळच घ्यायचं आहे. घट्ट घेतलं तर हे पचायला जड जातं. अशा प्रकारे हे कुळीथ पोषक तत्वांनी असं भरलेलं आहे भरपूर. यामध्ये प्रोटीन आहे, कॅल्शियम आहे, तसंच फायबर्स आहेत. त्यामुळे कुळीथ सेवन केलं पाहिजे. थंडीच्या दिवसात तर कुळीथ हे घेतलेच पाहिजे. युरिनचे काही प्रॉब्लेम असले तर कुळीथ हे त्यासाठी चांगले लाभदायक असतं, चांगला उपाय असतो. युरिक ॲसिड कंट्रोलमध्ये राहते, तसेच किडनी स्टोनसाठी पण फायदेशीर असतं. तसंच हे कुळीथ हे हळूहळू पचतं, त्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये राहते, तसंच वजनही कंट्रोलमध्ये राहतं. आता मी हे सूप एका बाउलमध्ये सर्व करत आहे. त्यामध्ये कोथिंबीर घालत आहे. त्यानंतर थोडीशी मिरी पावडर परत टाकत आहे, आवडत असल्यास टाकावी. वरून लोणी किंवा तूप किंवा बटर असं सर्व करताना टाकत आहे. इथे मी बटर टाकत आहे. त्यानंतर घरातलीच ही मलाई आहे, ही मी आता फेटून घेत आहे. अशा प्रकारे हे फ्रेश क्रीम मी इथे टाकत आहे. अशा प्रकारे कुळथाचं
हेल्दी आणि रिच असं सूप तयार झालेलं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.